नमस्कार मित्रांनो, माझे नाव ज्योतिष विशारद दीपक पंडित पुणे. आपले हे चॅनल ॲस्ट्रो तारोट मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत शुक्र महाराजांचं कर्क राशीतील गोचर भ्रमण, जे पुढच्या जवळपास 13 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. 13 सप्टेंबर 2025 पर्यंत. 19 ऑगस्ट 2025 ला त्यांनी कर्क राशीत गोचर भ्रमण करून प्रवेश केलेला आहे आणि त्यांचा मुक्काम तिथे राहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कर्केतील शुक्र महाराजांचं गोचर भ्रमण आणि त्याचा सर्व राशींवरती पडणारा प्रभाव, फळ आणि त्यावरती उपाय. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये थोडासा कर्क राशीतीलच जे 3 नक्षत्र आहेत, पुनर्वसू नक्षत्र, पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्र, यातून त्यांचा गोचर कसा त्या विषयाला आपण थोडासा बघणार आहोत. शुक्र महाराजांचं वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये एक अतिशय वेगळं आढळ स्थान आहे, वेगळं महत्व आहे. शुक्र ग्रह हा स्त्री तत्व आहे. प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य, नातेसंबंध, आरामदायी जीवनशैली किंवा आपण म्हणतो ना रिलॅक्स लाईफ ते, किंवा कलात्मक प्रतिभा किंवा आपण काय म्हणतो ना क्रिएटिव्हिटी, आणि आपण काय म्हणतो त्याला आणखी ना कलेचं प्रदर्शन हे, आणि एक आपण म्हणतो ना एक प्रकारचं राजसी लाईफ, रिच लाईफ, याचं कारक काय असेल तर ते, किंवा ठाटबाट म्हणतो ना आपण, तो म्हणजे शुक्र महाराज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, जीवनात संतुलन साधण्याचं प्रतिनिधित्व कोण करतं तर शुक्र महाराज करतात. आणि कर्क राशी ही चंद्राचं आधिपत्य असलेली राशी आहे, चंद्राची राशी आहे, जिचे तत्वच मुळात भावनात्मक, काळजीवाहक आणि घरगुती जीवनाशी निगडीत आहे. लक्षात ठेवा, कर्क राशी काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थानात पडते. चतुर्थ स्थान हे मातेचं, आपल्या घराचं, सुखाचं, चारचाकी वाहनांचं. त्यामुळे शुक्राला इथे स्थानबल प्राप्त झाले असं देखील म्हणलं जातं. शुक्राचा कर्क राशीत प्रवेश म्हणजे प्रेम, स्नेह, घरगुती आराम या क्षेत्रात भावनात्मक खोलवर आधारित अनुभव अनुभूती मिळण्याचा काळ आहे. त्याचे सामान्य परिणाम जर का आपण बघायला गेलो सामान्य प्रमाणे, तर भावनिक नातेसंबंध म्हणजे प्रेमामध्ये निष्ठा किंवा एक प्रकारची सुरक्षितता, आपलेपणा, किंवा एक प्रकारचा आपण म्हणतो ना काय म्हणतो ना आत्मीयता, यावर भर असेल. घर सजावट करणं, घरामध्ये सुंदरता आणण्याच्या दृष्टीने इच्छा जी होती ती पूर्ण करण्याकरता प्रयत्न करणं, किंवा घर जास्तीत जास्त सुंदर करायचा प्रयत्न करणं. आर्थिक खर्च तर येतातच. शुक्र महाराज आहेत ते कर्केत आलेत, म्हणजे आपला जो खर्च आहे तो ऐश्वर्यावरती, चांगले कपडे विकत घेऊन ते परिधान करण्यावरती, चांगल्या घरगुती वस्तू ज्या आहेत दिखाव्याच्या देखाव्याच्या त्या वस्तूंवरती, किंवा आरामासाठी एक प्रकारचा खर्च वाढू शकतो. त्याचबरोबर हा अभिव्यक्तीचा पण आहे. कलाकृतीची, कलाकारांची जी अभिव्यक्ती आहे त्याचा पण आहे. ती प्रेरणा देणारा कालावधी आहे किंवा तो ग्रह आहे. त्यामुळे कलाकार, संगीतकार, लेखक यांना एक अतिशय प्रेझेंटेबल म्हणजे नाही का चांगलं प्रदर्शन करण्याचा कालावधी त्यांना हा मिळालेला आहे किंवा साध्य होईल. आणि भावनांचा प्रभाव राहणार आहे पुढच्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सरासरी. भावनाचा म्हणजे सगळेच्या सगळे निर्णय किंवा जे मुख्य पण निर्णय घेतो ते भावनेने भरलेले, भावनांच्या आधारावरती किंवा भावनिक निर्णय जास्त असतील. विशेषतः ते सर्वच्या सर्व आर्थिक बाबतीतले किंवा नातेसंबंधासंबंधी जे काही निर्णय आहेत, ते भावनिक असतील. नक्षत्राचं म्हणाल तर तो पुष्य नक्षत्रामध्ये 22 ऑगस्टला प्रवेश करतात. तिथं ते 2 ऑगस्ट पर्यंत राहणार आहे. त्याचे स्वामी शनी महाराज आहेत. त्यानंतर 2 सप्टेंबरला ते आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करत आहेत. त्यांचा मुक्काम तिथं 13 सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. आश्लेषा नक्षत्राचे स्वामी बुध आहेत. आता पुष्य नक्षत्र म्हणलं तर पुष्य नक्षत्र जर का म्हणलं आपण तर ते पुष्य म्हणजे काय, पालन पोषण, अध्यापन आणि आध्यात्मिक या गोष्टी या कार्यासाठी शुभ आहे. घरगुती नातेसंबंध, पारंपरिक मूल्ये, कर्तव्यपूर्ती, प्रेम या काळात वृद्धिंगत होईल. आणि आश्लेषा नक्षत्र जर का म्हणालो तर या काळामध्ये आश्लेषा म्हणजे आपण म्हणतो ना वेटोळं घालून बसलेला साप जो असतो ना, त्याला आश्लेषा म्हणतात. त्यामुळं एक प्रकारची सर्पात्मक ऊर्जा म्हणा किंवा त्यातली तीव्रता किंवा गुंतागुंत, तात्विक गुंतागुंत निर्माण होते. आर्थिक निर्णयामध्ये या काळात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, किंवा
कसल्याही प्रकारची गुप्त प्रलोभन, गुप्त योजना किंवा काही रहस्यमय गोष्टी याच्यामध्ये नादाला लागणं टाळावं. अ, आणि त्यानंतर ते 13 सप्टेंबरला मघा नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. आता आपण पाहूयात 12च्या 12 राशींना सूर्याचं शुक्राचं जे गोचरभ्रमण होत आहे, ते कशा प्रकारचे फळ देईल? कारण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, सूर्य महाराजांनी देखील आत्ताच गोचरभ्रमण केलेलं आहे आणि त्या पाठोपाठ होणारं हे शुक्राचं जे गोचरभ्रमण आहे ते. त्या दोन्ही गोष्टींची जर का आपण सांगड घालायचा प्रयत्न केला, मी तशी डायरेक्ट सांगड घालणार नाहीये, डायरेक्ट रेफरन्स घेणार नाहीये. परंतु आपण ज्याला काय म्हणतो, की एक प्रकारचं सूर्य महाराजांचं सिंहेतलं गोचरभ्रमण आणि कर्क राशीतून शुक्र महाराजांचं गोचरभ्रमण हे. तर या कर्क राशीतील शुक्राचं भ्रमण सर्व 12च्या 12 राशींना काय फळ देईल ते पाहूयात आधी. मेष राशी. मेष राशीचे चतुर्थ स्थानातून हे शुक्र महाराज गोचरभ्रमण करत आहेत. त्यामुळे घरगुती आनंद, घर, सुख, माता, चारचाकी वाहन, स्थावर मालमत्ता, जंगम मालमत्ता यांचा संबंध येतो. त्यामुळे तिथे आनंदाचं वातावरण राहणं, आनंद मिळणं किंवा तिथून आनंद वाटणं तुम्हाला, या गोष्टी घडतील. मालमत्तेचा लाभ पदरात पडेल. जे कोणी मालमत्ता खरेदी करायचा प्रयत्न करत होते, पण इतक्या दिवस लांबत होतं किंवा होत नव्हतं, ते मालमत्तेचा लाभ पदरात पडेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील आणि एकूणच जे अ, मेष राशीचे लोकं, जातक रिअल इस्टेटमध्ये काही व्यवसाय करतात, रिअल इस्टेटमध्ये काम करतात, तर त्यांना रिअल इस्टेटसाठी हा अतिशय शुभ कालावधी आहे. घरगुती नातेसंबंध मजबूत होणं आणि त्यामुळे त्याचा तुम्हाला आपण काय म्हणतो ना, एक दीर्घ परिणाम मिळणं, या गोष्टी घडतील आणि या गोष्टी घडत असतानाच तुमच्याकरता सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय होणार आहे इथे, तर तुम्ही जी आत्तापर्यंत काही कामं केली होती किंवा करत होतात, त्या कामाचा इमिडिएट रिझल्ट दिसायचा पण देखील हा कालावधी आहे. मेष राशीकरता सगळ्यात भारी गोष्ट काय होणार आहे, तर आपले जे नातेसंबंध असतात ते काही वेळेला ठिसूळ पायावरती आधारित असतात. तर तो भावनिक पाया सुद्धा मजबूत होण्याचा करण्याचा हा कालावधी आहे. कौटुंबिक जीवनात अनपेक्षित बदल होऊ शकतात, जे निश्चितपणे पॉझिटिव्ह या सदरात मोडणारे असतील, पॉझिटिव्ह असतील. जसं की जोडीदाराच्या नवीन भावनिक गरजा किंवा घरात काही बदल करण्याची अचानक इच्छा होणं किंवा जोडीदाराच्या काही भावनिक गरजा तुम्हाला कळतील, उलगडतील. ही परिस्थिती थोडा तणाव निर्माण करू शकते. परंतु तुम्ही जर का ती काळजीपूर्वक हँडल केलीत, तर ह्या काळातनं सुद्धा तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचं सुख प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर ती अ, आपण काय म्हणतो ना, प्रामाणिक भावना ठेवली पाहिजे. प्रामाणिक भावना ठेवली, तर त्याचा चांगला फळ तुम्हाला मिळणार आहे, हे निश्चित. उपाय म्हणून काय कराल, तर तुम्ही घरामध्ये अ, श्रीकृष्ण किंवा लक्ष्मी यांच्या मूर्तीची पूजा करा. घरगुती खर्च करताना मात्र तुम्हाला थोडासा संयम ठेवावा लागेल आणि एकूणातच तुम्हाला मुलं, कुटुंबातील सदस्य, आई यांच्याबरोबर किंवा परिवारासोबत जास्त वेळ घालवा, हा तुम्हाला सल्ला दिला जातो. पुढची राशी आहे वृषभ राशी. वृषभ राशीच्या तृतीय स्थानातून गुरुत्व आहे. तृतीय स्थान म्हणजे काय? साहस, पराक्रम, धैर्य, संवाद, कौशल्य, आपलं लेखन, आपण जे मेसेजिंग करतो ते, छोटे प्रवास, आपले छोटे बहिणी-भावंड, आपले शेजार-पाजारी यांचं हे स्थान आहे. त्यामुळे तुम्हाला वृषभ राशीच्या जातकांना या काळामध्ये तुमचं वाढलेलं संवाद कौशल्य तुम्हाला जाणवेल किंवा तुमच्या संवादामध्ये किती ताकद आहे, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या मेसेजिंगमध्ये, तुमच्या लिहिण्यामध्ये किती ताकद आहे, याचा तुम्हाला उलगडा होईल किंवा ती उघडकीस येईल किंवा तुम्हाला ती ताकद कळेल तुमची. एक. दुसरी गोष्ट म्हणजे जर कोणी प्रेम प्रपोजल वगैरे काही देण्याच्या प्रयत्नात असेल, तर त्यांचे ते प्रेम प्रपोजल यशस्वी होतील. तिसरी गोष्ट म्हणजे काय आहे ना, की तुमच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं काय होणार आहे यात, तर आपलं जो अ, तृतीय स्थान आहे, ते भूतकाळाचे काही कार्मिक संबंध देखील दर्शवतं. त्यामुळं कार्मिक संदर्भात किंवा कार्मिक संदर्भानुसार जुनी जी देणी-घेणी होती, जुने काही संबंध होते किंवा गैरसमज होते, ते पुन्हा समोर येऊ शकतात. परंतु आता तुम्हाला शुक्राच्या ह्या गोचरेमुळे ते गैरसमज दूर करायचे. ते जे संबंध होते ते पुन्हा वृद्धिंगत करायची, रिइस्टॅब्लिश करायची संधी तुम्हाला मिळू शकते, मिळणार आहे आणि त्यातून तुम्ही
आपण काय म्हणतो त्याला लाईफ लाँग करता तुम्हाला अ, हा कालावधी वापर करता येऊ शकेल. किंवा तुम्हाला माहिती आहे, की एखाद्याबरोबर आपले संबंध खराब झाले होते. चलो यार पुन्हा एकदा रिकनेक्ट करूयात. तर ते रिकनेक्ट करायचा जो कालावधी आहे ना, तो हा कालावधी तुमच्याकरता आहे. ते रिकनेक्ट करून घ्या. या काळात प्रत्येक संवाद तुमच्याकरता महत्त्वाचा आहे आणि काही रहस्यही समोर येऊ शकतात. परंतु त्यातून तुम्हाला खरं सांगायला गेलं तर आर्थिक लाभच पदरात पडणार आहेत तुमच्या. त्यामुळे आर्थिक संवाद, नेटवर्क एक्सपांड करणं, नेटवर्क इस्टॅब्लिश करणं, नवीन नेटवर्क बनवणं, त्याचबरोबर आपण काय म्हणतो ना, बहीण-भाऊ किंवा शेजारी यांच्याबरोबरचे तुमचे काही कारणास्तव विसंवाद झाला असेल, तर तो विसंवाद सुद्धा दूर करता येईल तुम्हाला. उपाय म्हणाल तर तुमच्याकरता एकच बेस्ट आहे. एक तर संवाद कौशल्य वाढवण्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करा. त्याकरता वेगवेगळे व्हिडिओज किंवा वेगवेगळे पुस्तकं वाचन करा. तुमचं शब्द भांडार विपुल करून ठेवा, वाढवून ठेवा. दुसरं डेली 10 मिनिटं तुम्ही ध्यान आणि श्वासाचा अभ्यास करा, प्राणायाम करा आणि थोडंसं तुमचं जे वागणं बोलणं आहे ना, त्यामध्ये थोडा समजूतदारपणा किंवा थोडीशी प्रेमळपणाची भावना किंवा आपण म्हणतो ना थोडा सॉफ्टनेस तो येऊ द्या. बस दॅट्स ऑल. हे तुमच्याकरता कालावधी खरोखर वृषभ राशीचा स्वामीच आहे शुक्र आणि ते तृतीय स्थानात जातात. हा कालावधी तुमच्याकरता खरोखर चांगला आहे. पुढची राशी मिथुन राशी. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानातून एक गोचर होणार आहे. द्वितीय स्थान म्हणजे काय? तर आर्थिक लाभ, कौटुंबिक सुख, मधुर वाणी, ऐश्वर्य, गुंतवणूक वाढते. अ, आर्थिक निर्णयासाठी सोने किंवा हिरे यावरती ध्यान देणे तुम्हाला फायद्याचे ठरेल. कौटुंबिक भेटीगाठी, गोड बोलणे आणि घरातील सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही वेळ द्या. आणखीन काय होईल ना, की मिथुन राशीकरता जर का सगळ्यात भारी काय असेल ह्या काळात, तर तुमच्या आर्थिक आणि भावनिक मूल्यांमध्ये हे शुक्र महाराजांचं गोचर भ्रमण काही बदल करणार आहे. आता ते कसं, की आपण काय म्हणतो त्याला, की जेव्हा हे गोचर भ्रमण होत आहे, मिथुन राशीकरता द्वितीय स्थानातून, तर ते आपले स्वतःचे जे विश्वास असतात ना, भावनिक किंवा धार्मिक विश्वास आहे, त्याचं ते स्थान आहे. त्याचबरोबर वाणी स्थान आहे आणि त्यातलं तुमचं ते धनस्थान आणि कुटुंब, खानदान, कुळ याचं स्थान आहे. त्यामुळे तुमचे त्याविषयीचे जे काही समज किंवा गैरसमज किंवा आपण काय म्हणतो ना त्याला कंप्लीटली दुसरी बाजू तुम्हाला दिसायला मिळेल, बघायला मिळेल. अ, काही वेळेला असं होतं ना, की आपले अ, नातेसंबंध आहेत ना, ते नातेसंबंध याच्यावरती थेट परिणाम होतात काय-काय ग्रहांच्या गोचरीने. तर हे ग्रह गोचर जे आहे ना, ते तुमच्या नातेसंबंधावरती गोचरीने प्रभाव करणारे, परिणाम करणारे, ते म्हणजे तुमच्या खानदानातले, कुळातले किंवा घरातले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत, त्यांच्याबरोबर तुम्हाला परत रिकनेक्ट होण्याची संधी मिळणार आहे. त्यांचा सहवास तुम्हाला लाभेल. त्यांच्याबरोबरचा व्यतीत केलेला काळ तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला आणि त्यांना आनंद देणारा असा असेल. त्यामुळं ती जी थेट नाते म्हणतो आपण, आपले वडील, चुलते किंवा वडिलांचे वडील, वडिलांचे चुलते किंवा चुलत भाऊ आपले किंवा वडिलांचे चुलत भाऊ यांच्याबरोबर तुम्हाला परत रिकनेक्ट करायची संधी मिळणार आहे. आणि अचानक काही प्रकारच्या आर्थिक संधी सुद्धा तुम्हाला मिळू शकतात, ज्याचा तुम्ही लाभ योग्य त्या प्रकारे पदरात पाडून घेऊ शकता. याकरता तुम्ही फक्त उपाय काय कराल ना, तर शुक्रवारी लहान मुलींना मिठाई वाटप करा, एक आणि कनकधारा स्तोत्राचं पठण करा. पुढची राशी जर का आपण म्हणायला गेलो, बघायला गेलो, तर ते म्हणजे आपल्याकरता एकच गोष्ट आहे यात, की कर्क राशी. आता कर्क राशीतच हे गोचरभ्रमण होत आहे. लग्नातच होत आहे हे गोचरभ्रमण. म्हणजे थोडक्यात हे तुमच्या पर्सनॅलिटीवरती डायरेक्टली त्याचा इफेक्ट पडणार आहे किंवा तुमची पर्सनॅलिटी आपण ज्याला म्हणतो ना, ती तुमचा ऑरा हा खूप अट्रॅक्टिव्ह होणार आहे. आकर्षक व्यक्तिमत्व बनणं किंवा तुमच्याविषयी आकर्षण वाटणं किंवा लोकं तुमच्याकडे आकृष्ट होणं किंवा ओढली जाणं. स्वतःची ओळख वाढवण्याकरताचा हा अतिशय कालावधी तुमच्याकरता चांगला आहे. वर्षातील कर्क राशीकरता जर का म्हणायला गेलं ना, तर हा वर्षातील तुमच्याकरता सर्वात प्रभावी गोचरभ्रमण आहे शुक्र महाराजांचं आणि प्रभावी कालावधी आहे. ज्यामध्ये तुम्ही तुमचा पर्सनल प्रभाव सुद्धा वाढवू शकता किंवा तुमची स्वतःची एक नव्याने ओळख समाजामध्ये बनवू शकता. तुमचे व्यक्तिमत्व आकर्षक होणार आहे म्हणून सांगितलंच, पण त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वास वाढवण्याकरता सुद्धा हे गोचरभ्रमण तुम्हाला मदत करणार आहे. प्रेम संबंधामध्ये पुढे जाण्यासाठी हा अतिशय चांगला कालावधी आहे.
आणि त्याचबरोबर जे विवाहित आहेत कर्क राशीचे स्त्री-पुरुष दोघंही, त्यामध्ये जोडीदाराच्या भावना समजून घेऊन आपण काय म्हणतो ना त्याला एरवी ते तुमच्याकडे आकर्षित होणारच आहे तुमचे जोडीदार. तर त्यांच्या भावना समजून घेऊन त्याला तसं रिस्पॉन्ड करणं आणि तुमच्यातलं प्रेम, बॉन्डिंग हे आणखीन स्ट्राँग करणं, मजबूत करणं आणि वाढवणं याकरता अतिशय प्रभावी कालावधी आहे. अ, आपण त्याला काय म्हणतो ना, की आपले जुने संबंध असतात बघा काही वेळेला. बऱ्याचदा आपण काही ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये राहत असतो किंवा तिकडे वावरत असतो किंवा कामाच्या ठिकाणी किंवा बऱ्याच जणांबरोबर आपण मधल्या काही काळामध्ये डिस्कनेक्ट झालेलो असतो. हे स्पेशली कर्क राशी करता जो आपला काही लोकांबरोबर त्या काळात आपले फार घट्ट संबंध होते. पण नंतरच्या काळात कुठल्याही कारणास्तव डिस्कनेक्ट झाला असेल, तर ते पुन्हा रिकनेक्ट होण्याकरता हा कर्क राशीच्या लोकांना अतिशय प्रभावी, उपयुक्त आणि योग्य कालावधी आहे. त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्या. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील, पदोन्नतीची शक्यता आहे. शुक्र-बुध युतीमुळे तुम्हाला चर्चेत राहण्याची संधी मिळेल आणि भूतकाळातील प्रयत्नांचे किंवा जे काही तुम्ही प्रयत्न केले होते, एफर्ट टाकले होते, त्याचं आता तुम्हाला फळ मिळू शकतं. शुक्राचे सकारात्मक प्रभाव वाढवण्यासाठी तुम्ही काय करा, पांढरे किंवा आपण काय म्हणतो ना त्याला पेस्टल कलर देतो ना, लाईट कलर, पेस्टल कलर त्याचे कपडे घाला. शुक्रवारी देवी लक्ष्मीला पांढरी फुले अर्पण करा. पुढची राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या व्ययस्थानातून एक गोचरभ्रमण होत आहे. त्यामुळं व्ययस्थान म्हणजे काय? आपलं एक प्रकारचं मोक्ष स्थान आहे, हॉस्पिटलायझेशन आहे, खर्चाचं स्थान आहे, व्ययाचं स्थान आहे, परदेश प्रवासाचं आहे, परदेश वारीचं स्थान आहे आणि परदेश मुक्काम किंवा परदेश वास्तव्याचं स्थान आहे. त्यामुळे तुम्हाला या काळात काय होऊ शकेल, तर एकतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आध्यात्मिक वाढ किंवा अध्यात्माकडे रुची तुमची वाढलेली असेल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बाबतीत एक होणार आहे, की तुम्ही जे आत्तापर्यंत आपण काय म्हणतो ना, अध्यात्म जे करत होता किंवा अध्यात्माकडे ज्या प्रकारे पाहत होता तुम्ही, त्यामध्ये तुमच्याकरता तुम्हाला पूर्णपणे त्या अध्यात्माचा किंवा त्या विषयाचा तुम्हाला पूर्णपणे नव्या प्रकारे उलगडा होऊ शकतो. मित्रांनो जे सिंह राशीचे आहेत बेसिकली त्यांच्याकरता भूतकाळातील तुमचे जे काही अपूर्ण इच्छा, अपूर्ण संधी, अपूर्ण संबंध राहिले होते, ते तुमच्या समोर उघडकीस येतील, तुमच्या दृष्टिपथात येतील, तुमच्या नजरेस येतील. तर ते पुन्हा तुम्ही जोडले जाऊ शकता. परंतु इथे आणखीन एक सिंह राशीकरता डिस्क्लेमर आहे. तुमचे जर का कसल्या प्रकारचे गुप्त संबंध असतील, तर ते सुद्धा उघडकीस येऊ शकतात आणि किंवा जोडीदाराबद्दल चांगलं वाईट कसंही असेल, परंतु अनपेक्षित सत्य समोर येऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या किंवा आर्थिक करता तुम्हाला फायदा होणार आहे. अचानक धनलाभ व्हायची शक्यता आहे किंवा जे कर्जामध्ये आहेत त्यांची कर्जमुक्ती देखील होऊ शकते. उपाय म्हणून काय कराल? तर संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. अ, आदित्य हृदय स्तोत्रमचा पाठ करा. डेली. ज्यामुळे तुम्हाला काय होईल ना, की तुमचं जे इच्छा बळ आहे, आत्मिक बळ आहे, आंतरिक शक्ती आहे, तिच्यात वाढ होईल आणि तुम्हाला यश मिळायला सुरुवात होईल. मित्रांनो, पुढची राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या 11व्या भावामध्ये शुक्राचं हे गोचरण होते. लाभस्थान किंवा 11व्या भावाला लाभस्थान इच्छापूर्तीचं स्थान म्हणतात. आणि तसंच ते आपलं सोशल नेटवर्किंग जे असतं, सामाजिक लोकप्रियता, समाजामधली आपली उठबस, समाजामधले संबंध, अ, आपले मोठे बहीण-भाऊ, तुमची इच्छा, इच्छापूर्ती, तुमचं मिळणारे लाभ याचं हे स्थान आहे. म्हणजे थोडक्यात काय आर्थिक लाभ, इच्छापूर्ती आणि सामाजिक लोकप्रियता किंवा तुमचं सोशल नेटवर्क वाढवण्याकरता हा अतिशय प्रभावी गोचरप्रमाण ठरणार आहे शुक्र महाराजांचा. कन्या राशीसाठी हा गोचर सामाजिक वर्तुळ, मित्र किंवा तुमचे मित्रसमूह यांच्याद्वारे काहीतरी अनपेक्षित पण चांगलं असं वळण घडवेल, वळण देईल तुम्हाला. अनेकदा आपण काय म्हणतो ना, संवादातून आपण आपल्या गटामध्ये, आपल्या मित्रसमूहामध्ये किंवा सोशल सर्कलमध्ये आपल्या व्यक्त होत असतो. तर ते संवादाचं योग्य त्या संवादाचा वापर करून कसं प्रकट व्हायचं, कसं व्यक्त व्हायचं, कशी भावना व्यक्त करायची याकरता हा अतिशय कालावधी चांगला आहे. मुख्यत्वे करून मित्र समुदायाकडून तुम्हाला काही आर्थिक धनलाभ देखील होण्याची शक्यता आहे. जर का तुम्ही त्यांच्याबरोबर एकत्रित काही प्रोजेक्ट करत असाल, काही बिझनेस वगैरे करत असाल,
तर त्यातून देखील तुम्हाला काही लाभ पदरात पडायची शक्यता आहे. तुमचं सोशल नेटवर्क वाढणार आहे, एक्सपांड होणार आहे आणि जुनं जे नेटवर्क आहे ते सुद्धा बळकट होणार आहे, होईल. तसंच वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाला समृद्ध करणारा किंवा तिथे समृद्धी आणणारा किंवा त्या समृद्धीचा लाभ पदरात पडू देणारा असा हा कालावधी आहे. आपण म्हणतो ना एक प्रकारचे अर्थपूर्ण संबंध ते इस्टॅब्लिश होतील तुमचे, ते बनतील आणि ते मेंटेन करायचं, कसं करायचं, काय करायचं ह्याचा सुद्धा तुम्हाला धडा या कालावधीत तुम्हाला मिळेल. उपाय म्हणून काय कराल ना, तर शुक्रवारी गरजू लोकांना हिरव्या ज्या पालेभाज्या आहेत ना, त्याचं दान करा आणि विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. पुढची राशी तुला राशी. तुला राशीच्या दशम स्थानात कर्क राशी पडते. दशम स्थानातून एक गोचरभ्रमण होत आहे. दशम स्थान म्हणजे काय? आपलं करिअर, आपलं कर्मस्थान, त्यानंतर आपली पब्लिक मधली जी आपली ओळख आहे, इमेज ज्याला म्हणतो ना इमेज ते. त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी तुमचं कसं म्हणजे आपण म्हणतो ना कामातनं सुख, कामातनं एक प्रकारचं सौहार्द, एक प्रकारचं सुख किंवा कामातला आनंद ते स्थान आहे. त्याचबरोबर आपण काय म्हणतो आपल्या वडिलांचं देखील स्थान आहे. त्यामुळे परिणाम काय होणार आहे तूळ राशीकरता तर करिअर, नातेसंबंध, कामाच्या ठिकाणी तिथे रिइस्टॅब्लिश कसं होणं किंवा होता येईल हे पाहण्याकरता तुम्हाला हा कालावधी अतिशय मदतगार ठरेल. तुम्हाला व्यावसायिक कर्मच्या ठिकाणी, कर्मभूमीमध्ये, कर्माच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी अ, असे म्हणतो ना इन्फ्लुएन्शियल किंवा जे मेंटॉर असतात किंवा जे प्रभावशाली व्यक्ती असतात, त्यांच्याबरोबर संबंध इस्टॅब्लिश होण्याची किंवा त्यांच्यावर संबंध प्रस्थापित करण्याचा, मऊ होण्याचा हा कालावधी आहे. त्याचबरोबर तुम्हाला यात एक होईल मात्र की तो शुक्र आहे. दशम स्थानातला शुक्र आहे. तो सुद्धा तूळ राशीकरता. तो तुम्हाला काही गुंतागुंतीचे संबंध देखील होऊ शकतात किंवा गुंतागुंत वाढू शकते. एकूणातच तुमची नेतृत्व क्षमता कारण तुळा राशीचे स्वामी स्वतः शुक्रच आहेत. तर ते त्यांचं तुमची क्रिएटिव्हिटी, तुमचं नेतृत्व गुण, तुमचं कामातले अटॅचमेंट, तुमची कामातली इन्व्हॉल्वमेंट, तुमच्या कामातून तुम्हाला जो आनंद मिळतो तो दुसऱ्याला दिसतो. कदाचित तुमचे बॉस असतील, तुमचे सबऑर्डिनेट असतील त्यांना. त्यामुळे तुमच्या या सगळ्या कामाची, काम करायच्या कौशल्याची प्रशंसा घडण्याचा किंवा प्रशंसा होईल असा हा कालावधी आहे. ज्यामुळे कदाचित नुसती तोंडदेखी प्रशंसा नाही, तर कदाचित अर्थपूर्ण किंवा आर्थिक बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. मग ते इन्सेंटिव्हमध्ये असेल, बोनसमध्ये असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारे असेल. परंतु त्याचबरोबर तुम्हाला व्यावसायिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होण्याची किंवा एक लक्षात ठेवा, कुठेही जेव्हा आपल्याला बक्षीस मिळतं, ॲप्रिसिएशन मिळतं किंवा त्याची तारीफ केली जाते ना, तेव्हा ती आपली जबाबदारी वाढते, ते मेंटेन करण्याची किंवा त्यात आणखीन वाढ करायची. बरोबर आहे ना? तर ती जबाबदारी वाढणार आहे, जबाबदारीची जाणीव ठेवा त्या. अ, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय यात सगळ्यात अ, तूळ राशीकरता मुख्य मेसेज यातला या काळात करता, की तुम्हाला व्यावसायिक काय म्हणतो कर्माच्या ठिकाणी, तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या जबाबदाऱ्या वाढू शकतात. परंतु कामाच्या ठिकाणी वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक नातेसंबंध यांचा तुम्हाला बॅलन्स राखणं, समतोल राखणं महत्वाचं आहे. उपाय म्हणून काय कराल तर शुक्रवारी गायींना खायला द्या. श्री सूक्तचं पठण करा. पुढची राशी वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या नवम स्थानातूनही गोचर भ्रमण होते. नवम स्थान काय दाखवतं? दूरचे प्रवास, त्याला ओव्हरसीज जर्नी म्हणतात तो. उच्च शिक्षण, अध्यात्म, धर्मगुरू, धर्मस्थान, धर्मस्थानाला दिली जाणारी भेट आणि तुमचं आध्यात्मिक संबंध कसा आहे, हे बघितलं जातं. त्यामुळे या काळात काय होईल? लांबच्या प्रवासातून, धार्मिक आणि आध्यात्मिक कामातून, कार्यातून तुमचे काही कार्मिक बदल देखील घडायची शक्यता आहे. प्रवासादरम्यान किंवा आध्यात्मिक कार्यामध्ये तुम्हाला अचानकपणे आपण काय म्हणतो ना त्याला प्रेम वाटू लागणं, तो ओढा वाटू लागणं किंवा त्यामध्ये जास्तीत जास्त ओढले जाणं, या गोष्टी अनपेक्षितपणे तुमच्या नकळतपणे घडतील. या काळात लांबच्या प्रवासाशी संबंधित जे काही काम असेल किंवा ज्या कामाकरता तुम्ही लांबचा प्रवास करणारा, त्या कामामध्ये यश मिळेल, लाभ मिळेल आणि तो लाभ पदरात देखील पडेल आणि धार्मिक यात्रा करण्याची संधी मिळू शकते. आणि धार्मिक यात्रा करताना मात्र ती तुमची स्वतःची इन्व्हॉल्वमेंट किंवा स्वतःच्या आवडीनुसार किंवा स्वतःच्या इच्छेनुसार घडलेला असेल.
म्हणजे बळजबरी थोपलेलं नसेल, "चल रे आम्ही चाललो येतोयस का?" असा नाहीये. तुम्ही स्वतःहून पुढाकार घेऊन तो दूरच्या अंतराचा धार्मिक प्रवास देखील कराल. त्याचबरोबर तुम्हाला आपण काय म्हणतो ना त्याला, वडिलोपार्जित संपत्ती काही असेल तुमची किंवा वडिलोपार्जित काही हे असेल, तर त्यातून सुद्धा तुम्हाला आर्थिक लाभ पदरात पडू शकतो. उपाय म्हणून काय कराल तर शुक्रवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. अ, शुक्र काय म्हणतो ना त्याला, शुक्राचं तुम्हाला जास्तीत जास्त सपोर्ट मिळावा, शुक्राचा जास्तीत जास्त तुम्हाला आशीर्वाद मिळावा म्हणून स्त्री तत्वाला, स्त्रियांचा सन्मान करा. पुढची राशी धनुराशी. धनुराशीच्या अष्टम स्थानात शुक्र महाराजाचं गोचर होत आहे. अष्टम स्थान म्हणजे काय दाखवतं? ट्रान्सफॉर्मेशन, अचानक घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना, आपल्याला काय म्हणतो ना, बक्षीस पत्राद्वारे मिळणारी रक्कम, इन्सेंटिव्ह, बोनस किंवा इन्शुरन्सद्वारे मिळणारे पैसे, गुप्त कारवाया, गुप्त रहस्य, रहस्यमय शास्त्र, रहस्य, आर-एन-डी आणि गुप्तता जी असतात ते, रहस्य ते. त्यामुळे धनुराशीच्या जातकांसाठी हा कालावधी जो आहे गोचरीचा तो आपण काय म्हणतो ना, तुमच्या काही एकत्रित प्रॉपर्टी असतात ना आपल्या कुळातल्या, आपल्या खानदानातल्या, आपल्या घरातल्या त्या किंवा गुंतवणूक तुम्ही आधी केलेली आहे किंवा कुठलीतरी इन्शुरन्स पॉलिसी वगैरे काढलेली आहे किंवा काही वारसा हक्कानी आहे, जे तुम्हाला आतापर्यंत मिळत नव्हतं किंवा मिळायला विलंब होत होता. तर त्यातून अचानक धनलाभ तुमच्या पदरात पडेल, धनलाभ मिळेल अशी शक्यता आहे. एक किंवा तुम्ही पार्टनरशिपमध्ये काही बिझनेस करत असाल, व्यावसायिक भागीदारी असेल तुमची किंवा तुमचा जोडीदार जो कसला व्यवसाय करतो किंवा अ, नोकरी करतो, त्याच्या मार्फत सुद्धा तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची, उत्पन्नामध्ये वाढ होण्याची आणि त्या उत्पन्नातून फायदा पदरात पडण्याची शक्यता हा कालावधी दर्शवतो. या काळामध्ये तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबींना आपण म्हणतो ना पुनर्रचित करणं किंवा रिस्ट्रक्चर करणं ही संधी देतोय. ज्यामुळे तुमच्या पैशांचे, आर्थिक बाबतींचे तुमचे भविष्य काळ जो आहे ना, तो दीर्घ काळाकरता स्थिर करायला तुम्हाला या कालावधीचा मदत होईल. उपाय म्हणून काय कराल? तर हे तसं सकारात्मक परिणाम देणारच फळ आहे, गोचर आहे. तर ते सकारात्मक परिणाम, फळ वाढावं किंवा त्याची तीव्रता वाढावी याकरता काय कराल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे जास्तीत जास्त धारण करा. पिवळ्या रंगाची फळं, पिवळ्या रंगाची मिठाई याचं दान करा आणि कृतज्ञता व्यक्त करत राहा. आपण काही वेळेला सगळेजण थँक म्हणत असतो, धन्यवाद म्हणत असतो. तर ती तुमची सवय पाडून घ्या. धन्यवाद द्यायला शिका. धन्यवाद देत राहा. पुढची राशी आहे मकर राशी. मकर राशीच्या सप्तम स्थानातून ते गोचर होत आहे. सप्तम स्थान म्हणजे काय आहे? वैवाहिक सुख, विवाह, जोडीदार, भागीदार, बिझनेस मधला भागीदार, तुमचा डेलीचा इन्कम, त्याचबरोबर आपण जे कम्युनिकेशन करतो, करार करतो, करार. ते कराराचं देखील स्थान आहे किंवा जी कूटनीती असते, कूटनीतीचं स्थान आहे हे. त्यामुळं या काळामध्ये मकर राशीकरता हा गोचर जो आहे शुक्राचा, तो तुमच्या वैवाहिक सुखावरती, बिझनेस पार्टनरशिपवरती थेटपणे परिणाम करेल. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होईल, संबंध अधिक घट्ट होतील. काही मकर राशीचे जातक जे अविवाहित आहेत, परंतु मुलगा किंवा मुलगी जे काही शोध कार्य करत आहेत, वधू संशोधन, वर संशोधन चालू आहे, त्यामध्ये अचानकपणे विवाह प्रस्ताव येऊन ते प्रस्ताव मंजूर देखील होतील, अशी शक्यता आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला काही बाबतीत मात्र काळजी घ्यावी लागणार आहे, की काही रहस्यमय गोष्टी अचानकपणे उलगडून समोर येऊन तुमच्या पुढे काही कठीण प्रसंग उभे करणार नाहीत ना, याची खबरदारी घ्या. त्याचबरोबर आपण काय म्हणत असतो ना, ते संवाद, आपुलकी हे ठेवून कुठलाही निर्णय घ्या. आपल्या जोडीदाराला वेळ द्या, जोडीदाराची भावना समजून घ्या आणि त्यांना जास्तीत जास्त व्यक्त होऊ द्या आणि वैवाहिक जीवनामध्ये थोडा समजूतदारपणा दाखवा. उपाय म्हणून काय कराल तर शुक्रवारी भगवान विष्णूंना केळी जी तुमच्या ऐपतीप्रमाणे 1 डझन, 2 डझन, 1-2 केळी याचा प्रसाद अर्पण करा. त्याचबरोबर शुक्रवारी तुम्ही उपवासाचं प्रयोजन करा, उपवास धरा. पुढची राशी कुंभ राशी. कुंभ राशीच्या 6ष्ठ स्थानातून एक गुरुत्वमय होत आहे. 6ष्ठ स्थान काय दाखवतं? रोग, ऋण, रिपू, शत्रू. शत्रू ते सुद्धा उघड शत्रू. त्याचबरोबर तुम्ही जी सेवा देता, सेवाभाव तुमचा
तो सेवाभाव दाखवतो, सेवा दाखवतो. त्याचबरोबर आपलं मातुल घराणं म्हणजे आपले मामा, मावशी, आईचे जे नातेवाईक आहेत, भाऊ, बहीण वगैरे, आई-वडील ते या स्थानातून बघितलं जातं. यावर परिणाम काय होईल तुमच्यावरती याचा हे गोचरीचा, तर दैनंदिन कामामध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काही फायदा होईल. मग तो फक्त आर्थिक स्वरूपातच असेल असं नाहीये. काही कामामध्ये बदल होतात किंवा काही कामामध्ये जबाबदाऱ्या थोड्या कमी केल्या जातात किंवा कसल्या ना कसल्या स्वरूपात तुम्हाला फायदा व्हायची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी काही नवीन संबंध तयार होऊ शकतात. कार्यक्षमता वाढण्याची शक्यता आहे तुमची या कालावधीमध्ये. त्यामुळे कार्यक्षमतेत वाढ झाल्यामुळे आर्थिक किंवा मानसिक अशा प्रकारचा लाभ तुम्हाला होण्याची शक्यता आहे. मानसिक एवढ्याकरता म्हणालो मी, की षष्ठ स्थान आहे आणि तिथं शुक्र महाराज आहेत आणि आपण षष्ठ स्थानातून डेलीची सर्व्हिस जी आपण सर्व्हिस देतो, आपली सेवाभाव बघितला जातो आणि तिथे शुक्र महाराज आलेत म्हणजे तुमच्या सेवाभाव वृत्तीमध्ये, सेवा देण्यामध्ये, काम करण्यामध्ये, कामाच्या वृत्तीमध्ये तुमच्या थोडासा सॉफ्टनेस आलेला असेल. त्यामुळं तुमचं काम किंवा काम करण्याची पद्धत बघून तुमचे जे ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणचे सहकारी आहेत, तुमचे इमिजिएट बॉस आहेत किंवा जे तुम्हाला मॉनिटर करतात. अशी जी मंडळी आहेत ना, त्या मंडळींकडून तुम्हाला आपण काय म्हणतो ना, एक प्रकारचा सपोर्ट मिळायची शक्यता आहे. तुमची कार्यक्षमता वाढायला त्यामुळे मदत होईल आणि त्याचा ऐन-केन प्रकारे नोकरीच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तुम्हाला फायदा प्राप्त होईल. अ, कामाच्या ठिकाणी नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी आपलं जे रॅपो असतो, रिलेशन असतात ना आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांबरोबरचे, ते सांभाळण्यासाठी किंवा ते सांभाळण्याचा प्रयत्न करा. खर्च हे रोग ऋण रिपूचंच स्थान आहे. त्यामुळं खर्च सांभाळणं, खर्चावरती नियंत्रण ठेवा, कंट्रोलमध्ये किंवा योग्य तोच खर्च करा. वायफट खर्चाला फाटा द्या. त्याचबरोबर अ, तुम्ही काही सेवा ज्या आहेत ना, त्या निस्वार्थपणे करा किंवा श्रमदान करा आणि कामाच्या ठिकाणी एक प्रकारचं अ, आपण काय म्हणतो ना, एक शांततेचं वातावरण पाळायचा प्रयत्न करा. उपाय म्हणून काय कराल ना, तर दत्तगुरूंचं स्तोत्राचं पठण करा, बृहस्पती स्तोत्राचं पठण करा आणि अ, शिक्षणासंबंधित किंवा शिक्षणाबद्दल किंवा जे विद्यार्थी शिकतायत त्यांना अ, शिक्षणाचं साहित्य, वह्या, पुस्तकं, स्टेशनरी याचं दान करा. पुढची राशी आहे मीन राशी. शेवटची राशी मीन राशी. मीन राशीच्या पंचम स्थानातून एक गोष्ट निर्माण होत आहे. तर पंचम स्थान म्हणजे काय? आपली प्रेम भावना, प्रेम, आपली बुद्धिमत्ता, अ, आपली संतती, त्याचबरोबर तुमची क्रियाशीलता, तुमची क्रिएटिव्हिटी किंवा तुमची आपण काय म्हणतो ना कलात्मकता, त्याचबरोबर सट्टा, लॉटरी, जुगार याचं देखील स्थान आहे. परिणाम काय होणार आहे मीन राशीकरता? या गोष्टींमुळे प्रेमामध्ये प्रेम भावना वाढण्यामध्ये मदत होईल. तुमची सर्जनशीलता, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमची कलात्मकता अ, किंवा भावनिक संवेदनशीलता कारण शुक्र आहे. त्यामुळे भावनिक संवेदनशीलता तुमची वाढेल. नवीन प्रेम संबंध जुळण्याची शक्यता आहे. जे खूप भावनिक आणि नशिबाने ठरवलेले आहे. तेच तुम्हाला वाढू शकतं किंवा त्यामध्ये वाढ होऊ शकते. कला आणि सट्टेबाजीतून धनलाभ होण्याची शक्यता आहे. हा काळ तसं पाहायला गेलं ना तर मीन राशीकरता भावनात्मक दृष्टीने आणि सर्जनशीलतेच्या दृष्टीने कलात्मकतेच्या माध्यमातून नवीन एखाद्या वास्तवाकडे तुम्हाला घेऊन जाण्याची शक्यता आहे. मग ते वास्तव कसंही तुमच्या कामाच्या संबंधित असेल, तुमच्या स्वतःच्या संबंधित असेल किंवा तुमचे जे सहकारी आहेत किंवा तुम्ही जे काम करता, त्या कामाच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला नवीन वास्तव दृष्टीपथात येईल. हा काळ खरं तर मीन राशीकरता प्रेम, प्रेम वाढवायचा, प्रेम वाटायचा, प्रेमाने वागायचा कालावधी आहे. तुमची क्रिएटिव्हिटी वाढेल. त्या वाढलेल्या क्रिएटिव्हिटीचा तुम्हाला आणि समाजाला किंवा तुमच्याबरोबर जे आहेत, त्यांना कसा फायदा होईल ते बघा. मुलांबरोबर संवाद साधा. मुलांबरोबर संवाद वाढवा. मुलांचा आनंद वाढवण्यासाठी प्रयत्न करा. एकूणच हा कालावधी जो आहे ना, तुमच्यातली कलात्मकता, क्रिएटिव्हिटी, अ, क्रियान्विता आपण म्हणतो ना, काम करत राहण्याची वृत्ती जी असते ना, लक्ष देऊन किंवा जबाबदारीने काम करणं ते, हे करा. त्याचबरोबर थोडीशी ध्यानधारणेकडे सुद्धा वेळ द्या, लक्ष द्या. उपाय म्हणून काय कराल ना, तर तुमचं जे काही महत्त्वाची कामं तुम्हाला करायची त्या दिवशी शक्यतो ती पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करा. पांढऱ्या रंगाचे कपडे घाला आणि सर्वांगीण यश आणि समृद्धीसाठी भगवान विष्णूंच्या कुठल्याही रूपातली पूजा अर्चना करा, त्याची आराधना करा, उपासना करा, जप-तप करा. मग भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करू शकता.
विठ्ठल आहेत त्यांचा जप करा, व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. भगवान विष्णूच्या कोणत्याही रूपातली पूजा करा. त्यांचं गीता पठण करा, विष्णू सहस्त्रनाम जप करा. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करू शकता. तर मित्रांनो हे होतं शुक्र महाराजांचं कर्क राशीतील गोचर भ्रमण. हे करताना लक्षात ठेवा, की ते गोचर भ्रमण करताना ते भावनात्मकता, सर्जनशीलता आणि घरगुती जीवनात एक प्रकारचं संतुलन आणि प्रेमाची अनुभूती देणारा, अनुभव वाढवणारा कालावधी आहे. खास करून पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रामध्ये या काळात काय म्हणतात ना, प्रेम आणि नातेसंबंध वाढणं, ते वृद्धिंगत होणं, यावरती थोडासा खोलवरती विचार करून लक्ष देण्याची गरज आहे किंवा लक्ष द्यायला लागेल. ठीक आहे. या कालावधीचा प्रत्येक राशीला त्यांच्या त्यांच्या काय म्हणतो ना आपण कर्मानुसार, कर्तृत्वानुसार शुक्र महाराज घर, प्रेम, करिअर, आर्थिक लाभ आणि त्यांची क्रिएटिव्हिटी या क्षेत्रामध्ये विविध संधी मिळवून देणारे मिळतील. फक्त त्या संधीचा किंवा ते जे काही लाभपत्रात पडणार आहेत ते किंवा एकूणच शुक्र महाराजांचं हे जे गोचर प्रमाण आहे त्याचा अ, काय म्हणतो ना कसा उपयोग करून घ्यायचा सकारात्मक वातावरण किंवा सकारात्मकता किंवा आपल्या स्वतःच्या मध्ये एक पॉझिटिव्हिटी वाढवण्याकरता तुम्हाला याचा कसा उपयोग करून घेता येईल. भावनात्मकरित्या अ, तुम्ही कसे जास्तीत जास्त थोडेसे आपण काय म्हणतो ना त्याला सेन्सिटिव्ह बनाल किंवा तुमची भावनात्मकता वाढणं किंवा त्या वाढलेल्या भावनात्मकतेचा तुमच्यातील एक प्रकारचा सहृदयी व्यक्ती वाढवण्याकरता कसा उपयोग करून घेता येईल हे पहा. मित्रांनो, हे होतं 1 ते 12 राशींकरता कर्क राशीतून होणारं शुक्र महाराजांचं गोचर भ्रमण, त्याचा सर्व राशींवरती होणारा परिणाम, फळ आणि त्याच्यावरचे उपाय हे देखील पाहिलं आपण. काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे देखील पाहिलं. तर आशा करतो, की माझा हा व्हिडिओ आपल्या पसंतीस आला असेल. तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या मित्र परिचयाला देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा. मनःपूर्वक धन्यवाद.